पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रियजन हो, आज आम्ही पाहणार आहोत येशूच्या नावाचे सामर्थ्य. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे प्रियजन हो, शक्ती आहे. ते शक्तिशाली नाव आहे आणि त्याच्या नावाने आज चमत्कार होतात. त्याच्या नावामध्ये शक्ती आहे आणि त्याच्या नावाचा जप करणाऱ्या लोकांना देव शक्ती देतो आणि त्याच्यामध्ये शक्ती आहे. ते शक्तिशाली नाव आहे आणि म्हणून प्रियजन हो, तो आगीचा गोळा आहे. जिथं कुठं ते नाव पडते, ज्या मुखातून ते नाव निघते, ज्या अंतकरणातून त्या नावाचं जप होते, त्याच्यामध्ये पूर्ण बदल घडते. त्याच्या नावाने चमत्कार होतात, त्याच्या नावाने मुक्ती मिळते, त्याच्या नावाने आम्हाला आशीर्वाद मिळते, त्याच्या नावाने आमचं जीवन पवित्र होते. प्रियजन हो, आपण विश्वास ठेवूया आणि या नावाचं जप करूया, या नावाला स्वीकार करूया, या नावाला वेळोवेळी आपल्या मनामध्ये आठवण करूया, या नावाने प्रभूची स्तुती करूया, कारण हे सामर्थ्यवान नाव आहे, शक्तिशाली नाव आहे. आम्ही वाचतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 1:21 मध्ये आम्ही वाचतो, जोसेफास देवदूताने म्हटले. स्वप्नामध्ये येऊन जोसेफाला देवदूताने म्हटले, काय म्हटले? देवदूताने त्याला स्वप्नामध्ये दर्शन देऊन म्हटले, त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. तो आपल्या प्रजेला पापापासून तारील. त्याचं नाव येशू ठेव. म्हणजे येशू या नावामध्ये शक्ती आहे, येशू या नावामध्ये सामर्थ्य आहे आणि येशू या नावाने त्याच्या लोकाचे तारण होईल, त्यांच्या लोकांना पापापासून मुक्ती मिळेल. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवदूताने ह्या नावावर भर देऊन एक विशेष भावनेने त्याला सांगितलं की त्याचं नाव तू येशू ठेव, कारण त्याच्यामध्ये शक्ती आहे. त्या नावाने लोकांना, ह्या जगातील लोकांना पाप मुक्ती मिळेल. आणि पुन्हा आपण वाचतो, आम्ही लूक अध्याय 1:31-32 मध्ये वाचतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पाहतो त्याच्यामध्ये पुन्हा आम्हाला देवदूत सांगत आहे, पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. गाब्रिएल देवदूत माता मरियाला येऊन म्हणत आहे, पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव, कारण तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र असे म्हणतील. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल. 1-2 दिवस नाही, याकोबाच्या घरा म्हणजे तो राजा आहे, म्हणजे तो सामर्थ्यवान आहे, तो शक्तिशाली आहे. याकोबाच्या घरामध्ये तो राज्य करणार आहे. तो परात्पराचा परमेश्वर, परात्पराचा पुत्र त्याला असं म्हणून म्हणतील आणि त्याला ओळखतील. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू हे नाव शक्तिशाली नाव आहे. येशू हे नाव महान आहे. येशू हे नाव चमत्कारी आहे. आम्ही पाहतो येशू ह्या नावामध्ये पवित्रता आहे, पवित्र आहे. येशू हे नाव पवित्र आहे. त्यांनी कधी पाप केलं नाही, त्यांनी कधी आपल्या नावाला दाग लागू देणार नाही, त्याने कधी अपवित्र कार्य केले नाही. त्यांनी पित्या परमेश्वराच्या आज्ञामध्ये राहिला आणि ते चांगले पवित्र कार्य केलेलं आहे आणि म्हणून त्याच्या नावामध्ये पवित्रता आहे. आणि प्रियजन हो, आम्ही जेव्हा त्या नावाची भक्ती करतो, त्या नावामध्ये आम्ही मननचिंतन करतो, त्या नावाने आपण आपल्या हृदयामध्ये भक्ती निर्माण करतो, तेव्हा ते नाव आम्हाला सुद्धा पवित्र करते. आम्ही त्या नावामध्ये जेव्हा आपण चिंतन करतो, तेव्हा आमच्या मनामध्ये अपवित्र गोष्टी येणार नाही, अपवित्र विचार येणार नाही, कारण आमच्यामध्ये येशू हे नाव आम्हाला पवित्र बनवते. आणि म्हणून आम्ही येशू ह्या नावाचं जास्तीत जास्त नाम जप केलं पाहिजे, जास्तीत जास्त येशू या नावाने प्रार्थना केली पाहिजे, येशूच्या नाव घेऊन प्रार्थना केली पाहिजे. येशूच्या नावाने आम्हाला पवित्र बनण्यासाठी सामर्थ्य मिळते. आम्ही पवित्र बनतो, आमचे कार्य पवित्र होते, आमचं अंतःकरण पवित्र होते, आमचं जीवन पवित्र होते, आमच्या जीवनामध्ये पवित्रता येते, आमच्या कुटुंबामध्ये पवित्रता येते. आम्हाला वाईटाची भावना येणार नाही, आमच्या मनामध्ये पाप करण्याची भावना येणार नाही. जेव्हा येशूच्या नावाने आम्ही व्यस्त आहोत, येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहोत, येशूच्या नावाने आम्ही मननचिंतन करत आहोत,
येशूचं नाव आमच्या मुखामध्ये आहे, येशूचं नाव आमच्या अंतःकरणामध्ये आहे, येशूचं नाव आमच्या मनामध्ये आहे, तर येशू आम्हाला पवित्र करणार, आम्हाला आमच्या हृदयाला पवित्र करणार, आमच्या मनाला पवित्र करणार, आमच्या कार्याला पवित्र करणार. आम्ही पवित्रतेमध्ये आम्ही जीवन जगू. म्हणून आम्ही त्या नावाला पवित्र असं म्हणतो आणि तो पवित्र आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही फिलिप्पीकरास अध्याय 2:9 पासून 11 पर्यंत वाचतो. त्याच्या नावामध्ये किती सामर्थ्य आहे. आम्ही वाचतो, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आहे आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले आहे. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याने येशूला दिले आहे. ह्यात हेतू हा की स्वर्गात व पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडगा येशूच्या नावाने टेकला जावा. कुठं? स्वर्गात आणि पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली सुद्धा येशूच्या नावाने प्रत्येक गुडगा टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रत्येक जीवाने, प्रत्येक लोकांनी काय केलं पाहिजे? येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे असं प्रत्येकाने, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. म्हणजे ह्या जेव्हा आम्ही गुडणे टेकतो, त्याच्या समोर समर्पित होतो, त्याच्या नावाने आपण कबूल करतो की हा ख्रिस्त आहे, तेव्हा त्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होते आणि त्याच्या सामर्थ्याने आम्ही जीवन जगण्यासाठी आम्हाला सामर्थ्य मिळते, शक्ती मिळते, आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्ही चांगले कार्य करण्यासाठी आम्हाला देव आम्हाला मदत करते. म्हणून येशू हा शक्तिशाली आहे, त्याचं नाव शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे. हे सामर्थ्यवान येशू आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो येशूच्या नावामध्ये मुक्ती आहे. येशूच्या नावामध्ये मुक्ती आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रेषितांचे कृत्य अध्याय 4:12 वाचतो, जेणेकरून आमचे तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्याला दिलेले नाही. जेणेकरून आमचे सर्व मानव जातीचे तारण होईल असे दुसरे नाव आकाशाखाली मानव जातीला दिलेले नाही. कोणतंच नाव नाही. तारण होईल, तारणारा, मुक्तीदाता, ज्याच्याकडून आमची मुक्ती होईल असा कोणतंच नाव या पृथ्वीवर दिले नाही, कोणत्याच ग्रंथामध्ये नाही. फक्त येशूचं नाव सांगितलेलं आहे. येशूद्वारे आम्हाला मुक्ती मिळणार. येशू मुक्तीदाता आहे. येशू आम्हाला पापापासून तारील आणि येशू आम्हाला स्वर्गसुख देईल. आणि म्हणून येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे आणि येशूच्या नावामध्ये आम्हाला मुक्ती मिळते. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, चौथी गोष्ट, येशू चमत्कारी आहे. येशूचं नाव चमत्कारी आहे. जिथं कुठं आम्ही येशूच्या नावाने मागतो तिथं आम्हाला मिळते. जिथं कुठं आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो तिथं चमत्कार होते. आणि येशूच्या नावाने चमत्कार झालेलं पुष्कळ चमत्कार आम्ही पाहतो. एकदा आम्ही पाहतो पेत्र मंदिरामध्ये गेला आणि सुंदर नावाच्या फाटकाजवळ एका लंगड्याला तिथं ठेवण्यात आलं होतं आणि तो रोज भीक मागत होता. आणि जे कोणी तिथे येतात त्यांना तो भीक मागण्यासाठी हात समोर करत होता. आणि तेव्हा पेत्र त्याच्या समोर गेला आणि पेत्राने त्याला म्हटलं, माझ्याजवळ तुला देण्यासाठी सोने रुपये काही नाही आहे, परंतु जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो. आणि त्याने काय म्हटलं? नासोरी येशूच्या नावाने चालू लाग असं म्हटला. आणि त्याच्यानंतर त्याला उभं केला आणि तो येशूच्या नावाने चालू लागला आणि येशूच्या नावाने तो जयघोष करू लागला. प्रियजनो, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्ये चमत्कार आहे, येशूच्या नावामध्ये आम्हाला मुक्ती मिळते, आम्हाला सुख मिळते. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, मार्क अध्याय 16:18 प्रभू येशूने आम्हाला हे सामर्थ्य दिलेलं आहे. आपल्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. येशूने म्हटलं, माझ्या नावाने, माझ्यावर जो विश्वास करणारा माझ्या नावाने मी जे सांगितलेलं कार्य करील, जो विश्वास ठेवतो ते कार्य करील. काय करतील? येशूच्या नावावर विश्वास ठेवणारे ते माझ्या नावाने भूते काढतील, माझ्या नावाने भूते काढतील. आणि ते काय करतील? माझ्या नावाने नव्या नव्या भाषा बोलतील.
आणि काय म्हणत आहे पुन्हा, ते सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्याला काही होणार नाही, त्याला विष चढणार नाही. आणि ते जर येशूवर विश्वास ठेवणारे जर दुःखनाहितावर म्हणजे बिमारावर हात ठेवतील आणि प्रार्थना करतील तर त्यांना रोग शांती मिळेल. प्रियजन हो, हे एक सामर्थ्यवान नाव आहे आणि येशूचं नाव आहे आणि हे सर्व येशूच्या नावामध्ये घडते. ज्या ज्या लोकांनी खरोखर येशूचं नाव स्वीकार केलेलं आहे, येशूच्या नावामध्ये वाढत आहे, येशूच्या नावाची भक्ती करत आहे, त्या सर्वांना ह्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. आम्ही पुष्कळ लोक पाहतो या जगामध्ये आजही येशूच्या नावाने चमत्कार करत आहे. येशूच्या नावाने एक कोणताही व्यक्ती ज्याचा बाप्तिस्मा झालेला नसेल तोही व्यक्ती जर येशूच्या नावाने जर प्रार्थना करत असेल तर त्याला त्या प्रार्थनेचं उत्तर मिळते. आणि जगामध्ये पुष्कळ लोकांनी तसं ते करत आहेत आणि होत आहे. येशूचं नाव आजही जिवंत आहे, येशूचं नाव आजही सामर्थ्यवान आहे, येशूचं नाव आजही आम्हाला प्रेरणा देते आणि येशूच्या नावाने आम्हाला मुक्ती मिळते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, विश्वास ठेवूया, येशूच्या नावाचा जप करूया, येशूच्या नावामध्ये जीवन जगूया. येशू आम्हाला आशीर्वाद देईल.